सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि सर्वच पक्षांनी आज शेवटच्या दिवशी आपला नामांकन दाखल केलेला आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता आहे भाजपचे डॉक्टर परिणय फुके, आमदार परिणय फुके। भाऊ, काय सांगाल, भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपची तयारी कशी सुरू आहे? नाही, भाजपची तयारी ही 5 वर्ष 365 दिवस सुरू असते। सातत्याने सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सगळा प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता तत्पर असतो आणि 5 वर्ष निवडणूक असो किंवा नसो, लोकांचे कामं करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता करत असतो। आणि आता निवडणुकीत आम्हाला म्हणून विशेष काही वेगळी तयारी करायची गरज पडत नाही। सामान्य जनतेसोबत आणि सामान्य विषयांसोबत काम करण्याचं नेहमी काम भारतीय जनता पार्टी करत असते आणि याच कामामुळे आणि याच सातत्य कन्सिस्टन्सीमुळे आम्ही भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या 8ही जागेवर आमचा नगराध्यक्ष निवडून येणार आणि निम्म्या जागा, जवळपास 70% वर जागा आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, 70-75% वर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता निवडून येतील। काही बंडखोरी पण पाहण्यात आलेली आहे, त्यावरून आपण जो भाजपचा सच्चा कार्यकर्ता असतो तो कधीच पक्षासोबत बेईमानी करत नाही। काही लोक आज रागापोटी काही लोकांनी फॉर्म भरला, काही लोकांनी विद्रोह करण्याचं ठरवलं, पण मला असं वाटतं 2-3 दिवसाच्या आत सगळा विद्रोह किंवा सगळा राग शिथिल करण्याचं काम, शांत करण्याचं काम आम्ही करणार आहे आणि निश्चितच भाजपमध्ये 1% बंडखोरी होणार नाही याची जबाबदारी मी घेतलेली आहे। मला असं वाटतं सगळे लोक ऐकतील। त्याच्या व्यतिरिक्तही भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता असतो, जो वोटर असतो, तो भारतीय जनता पार्टीचा कमल चिन्ह बघून, माननीय मोदीजींचा चेहरा बघून मतदान करतो। ते कोणाही वैयक्तिक कोणाचीही बांधील नसतात आणि कोणताही एखादा नेता किंवा कार्यकर्ता स्वतःला फार ग्रेट समजून, फार मोठा समजून जर समजा बंडखोरी करत असणार तर भाजपचा कार्यकर्ता एकही मत अशा प्रकारच्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला देणार नाही। नक्कीच्या येणाऱ्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात भाजपच्याच गुलाल उडणार असा विश्वास डॉक्टर परिणय फुके यांनी दिलाय। शुभम देशमुख, साम टीव्ही न्यूज, भंडारा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।